तर हे बघू शकता मस्त झालेला आहे रसा. बघवा. हा यो आयसा मला आवडता खरं सांगते नाही. आयशा चिंबोऱ्याला आवडतात मला भरलेल्या. दाखव आयशा. हा हे बघा. हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? आज आहे बुधवार आणि रविवारीच म्हणजे संकष्टीच्या दिवशी रेणूला करिश्माने दिल्या चिंबोऱ्या ना. देव सांगायला घेतले तेव्हा. तर हे बघा अर्ध्या खाल्ल्यास ना. अर्ध्या खाल्या ना. शनिवारी गेलेलो. सॉरी शनिवारी गेलती लोक तेव्हा आणल्या. तर शनिवारी लगेच रसा केला मी संध्याकाळी. ते 8ला आले लगेच संध्याकाळी रसा केला नाही. 10 वाजता जेवलो पण थांबलेलो चिंबोऱ्यांसाठी. आणि आता तिला खाल्या 3-4 खाल्या आम्ही. आणि आता या आपल्याला रेसिपी करणार आहे. कोण करणार? आई कर बघा मस्त. तरी त्या बर्फातल्या आहेत ना म्हणून त्या अशा पकडते रसा. बर्फान ठेवलेलं. बर्फात ठेवलेले भरलेले असतील ना या. भरलेलं नाही. भरलेले आहे. ही कोण आहे? हा बापना. आणि ही कुर्ली. असं काष्टा मोठा असल्यावर कुर्ली आणि काष्टा बारीक असल्यावर कुर्ला. तर चला साफ करूया आपण. तर हे बघू शकता आईने साफ करायला घेतले नाही. कसं वाटतं आई? हा मस्त. जोरान बोल. मस्त वाटते. मस्त खाणार बुधवारी सगळं उपवासच आहे. हा आता परत पाणी बदलून आलीस ना यो. तो पाणी टाकला आणि दुसरा घेतला. 2 पाण्याने धुवून आली. हे बघा त्यांचं ह्याला काय बोलतात? नंग्या नाही. नंग्या. हे फेकून द्यायचे ना. हे वाले काढून मोठे पाण्याचं ना. मोठे हा समुद्र. आपल्या खाडी बिडेचं असल्या का माती असतं नाही. माती असतं तरी भरलेली नाही नाही. तो गोड असतो तो भगवावाला. मग नर आहे का? मादी नसतं तवरा. बघा मस्त काढली. काही कौशी होती ती चिंबोरी नाही. साफ केली का? यान काय आता हा हा घाणच नाही ना तिला. दर्याच्यात नाही आपल्या खाडीच्या असल्या ना म्हणजे आग्रा विग्रांच्या. आग्रालाच भेटतात नाही. बालावं. हा चिखल असतं. हा जाळायला लागेल. इथं बघून बोलाई. कुर्ली आहे ना. असेल का भरलेली? कसं समजतं ते? कसं समजतं पण कसं समजत? बघू आपण. मस्त काढून घेतला. बर्फाने झाल्या म्हणून नाही तर त्या तुटाला मुश्किलच ना. हा भरलेली आहे. बरोबर आहे. खाडीवाल्या लोकांना माहिती नाही असं होणारच नाही. हा यो आयसा मला आवडता खरं सांगते नाही. आयशा चिंबोऱ्याला आवडतात मला भरलेल्या. दाखव आयशा. हा हे बघा लय भारी. खावालाच मजा वेगळी असते ना या चिंबोऱ्यांची. मला जाम पटतात या चिंबोऱ्या. त्या आयशा असल्या का हा मला लय म्हणजे लय आवडतात. मी करिश्माला आधीच सांगतो की मोबाईलला माझी बहिणीच राहतं ना. तिला मी आधीच सांगतो आयशा भरलेल्या चिंबोऱ्या असतील का आम्हाला ठेवत जा. मग ती ठेवता आणि लगेच फोन करतं. लगेच आमची रेणू घेवायला जातं ना. तो फोन कुठला पण पाव असतात. शिंगाला बोला किंवा आपला काय असतं सगळं येतं. शिंगाला ढोमा म्हणून त्याला मावरा कमी आहे पण देतच ती. बघा मस्त भरलेली भेटली ना आई. आता ही असेल का भरलेली आई? हा असेल ना. बघू आपण. मला तर नाही वाटत वजन लागतंय म्हणजे समजतं काय सा वजन लागल्यावर. बघू आपण. ही पण हाय एवढी नाही. ती रासच आहे आई. ती पक्कीच आहे. आणि कालवण पण घट्ट होत असेल ना आई. रसा घट्ट होतंय. हे बघा आता आई या चिंबोऱ्या पटकन साफ करून घे आणि मग तुम्हाला दाखवते.
साफ कशाला चालेल नाही. हां. आणि कालवर तूच करशील ना? तसं. नाही तूच कर गे. काल मी केली ना रेसिपी, आज खूप शुभराचा काल. तर चला मग सगळं साफ करून घेऊ. हे बघा आत्ताच चिंबोऱ्या साफ करून झाल्या. गोर आहे गोर सगळं इकडे. सुनता नाही खाणार, हा? सुनता नाही खाणार. मग नाही बाबा अजिबात नाही खात मी चिंबोऱ्या. इकडे तिकडे झाल्यात त्या ना. आता कांदा कापतोय मस्त छान बारीक आणि एक टमाटा. बघा 4 कांदा अर्धा एक कापलाय मी. 4 कांदा घेतल्या, लसूण, कोथिंबीर, मिरच्या आणि अद्रकचं डबकं काय माहिती काय हात टमाटा आणि कढीपत्ता. आईच बनवाल, फक्त मी कापून देते आईला. आता आईने चिंबोऱ्या साफ करून दिल्या, आता हे सगळं कापून द्यायचं काम आपलं नाही ना. हा. चला एक कापून घेतल्या पटकन. बघा अद्रक लसूण सगळं मिक्स आहे. अर्धा वेगळ्यात टाकलंय भांड्यात वाटाला. खोल घालून टमाटा मिरची आणि कोथिंबीर आणि थोडा कांदा आहे. 1.5 कांदा घेतलाय आणि हे वेगळा आहे 3.5 म्हणजे असा लिओ कांदा. आता हे सगळं वाटून देईल आपल्याला रेणू. चल वाट. तो तापला आई तापत ठेवलाय पाणी. हा. आता आई करेल चिंबोऱ्यांचा रस्सा. कधी तेल टाकते बघू. एक झाला. 2 3 चमचं. अजून कधी टाकतं? 4 चमचे टाकला तेलाचं. आपल्या लोकांना तेलच लय आवडतं. बघा आता काय टाकताय? कढीपत्ता. हे काय टाकला? कांदा. कांदा ठेवला. काजू आले. हे जे तेल 4 चमचे टाकलं तरी दिसत नाही तेल नाही. हा का बारीक नाही तरी दिसत नाही तेल. टाक बघ तुझ्यावर. हे बघा कांदा शिजलाय. आता काय वाटप टाकते. वाटप टाकते. मारला का मस्त वाटणे हा कांद्याचं. वाटपाचा मंदर आई शिजून घेईल आणि मग आपला हळद मसाला टाक. मस्त ग्रेव्ही होईल ना आई, हां. म्हणून वाटप टाकतो आम्ही जरा तरी. हा, बघा. हे बघा मस्त वाटप शिजलाय. हळद हम्म. पावणा चमचा हळद. चमचा काय मसाला कधी टाकणारच आहे. 3 झालं. भरून भरून टाक. हा, 4 बस बस झाला. गरम मसाला चमचा फूल बघा. तेलच गायब झालं. तेलच गाय तेल जाते काय आई? हा तेल गायबच होतंय. वाटप आहे ना. हा हे बघा तेल जातंय का या गायब. ओके. टाक आई पाणी टाकायचं होतं. ते जरा त्याचं मस्त शिजत ठेवलं तर किती मिनिटांनी टाकायचं आहे चिंबोरा? लगेच टाकायचं ना आता शिजला असेल ना मसाला. त्या चिंबोऱ्यात त्या आपण टाकून घेऊया. हे बघा इथल्या टाकाला चिंबोऱ्या मस्त. बारीक कर गेलं मिनीच त्याला. पर्पल म्हणतो. मस्त घेतलं नाही. बटाटा टाकला. हा आपल्याला बटाटा आवडतो. एक बटाटा टाकायला पाहिजे होता ना. राहू दे आता. मस्त
मसाला. हे बघा काय टाकताय, पाणी टाकलंय ना, मस्त वाटते. कालती मारली पाणी टाकलं तर कालखी नाही मारली ना. हा. हे बघा मसाला तिखट आहे, मला आईने थोडा कमीच टाकला कारण की आईने मिरच्या टाकलेल्या ना. मसाला थोडा कमीच टाकला आईने कारण की आईने मिरच्या टाकलेल्या ना आई. म्हणून. तर चला मग आता किती मिनिटं लागतील आई शिजायला? 20 मिनिटं तरी लागतील कारण की शिजल्या पाहिजेत तर मस्त ना. 20 मिनिटं लागतील, 15-20 मिनिटात होऊन जाईल. चला कुकर आता ये. मग खोबरा पण टाकून घेऊ ना नंतर. तवा टाकायचा खोबरा. अच्छा, मीठ आणि खोबरा एकत्रच टाकेल ना. आता ठेवलंय शिजत, तर मस्त शिजू दे मग दाखवते. हे बघा झालं, मस्त उकाला आलाय. तरी किती मिनिटं आली? 10 मिनिटं. 10 मिनिटं झाली. आता खोबरा टाकते. हां टाक. खोबरा आणि मीठ टाकून देते. अजून 5-10 मिनिटं. आणि आता मीठ बघा, मीठ टाकायला घेतलंय. आता तरी किती मिनिटांनी बोलते? 10 मिनिटांना मग झालं. हां मस्त वास येते. आता आईने शिजत ठेवलंय आणि आता आपल्याला झाल्यावर दाखवू नाही पूर्ण रसा. आता तरी 10 मिनिटात बोल. हां सगळं टाकलंय. आता शिजला काही मला आवाज दे परत. हां तर हे बघू शकता मस्त झालेला आहे रसा. मगानेच आईने गॅस बंद केलाय. मस्त तरी आले तेलाची. ऐसंच आम्हाला तरीवाला आवडते एकदम. काही बी असू दे, चिकन मटन बोला, चिंबोऱ्या, मस्त तरी आहे. या जेवायला. हे बघा मस्त चिंबोऱ्यांचा रस्सा आहे. काय चिंबोरा रसा चिंबोऱ्यांचा. आता घ्यायचा आणि जेवायचा. काय होतंस पडणार नाही असं होणारच नाही. गवत पीठ नाही घेणार, ताट माखवलंच पाहिजे ना. ती सवयच झाली. एक फांगडा ये रे चमचा माझा डाल घेतली. रे या जेवायला आपण खाऊन बघू. आता या आम्ही अशाच बघते आज. जी झाली आई ती तशी झाली हावरी. मग जा भारी या जेवायला. परत वल्ला तर येणं बडबड नाही ना. मस्त भाव आहे ना. मला तीच चिंबोरी पाहिजे होती पिठाची. तीच भेटली. तू तुम्हाला कशी दिली? तर कशा वाटल्या चिंबोऱ्या नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि असेच आपले छोटे छोटे ब्लॉग काय ना होत पण मी दाखवत जाईल ना. आणि तुमचा असाच सपोर्ट असू दे मला. जे म्हणजे आपल्याला वाटेल की दाखवायचं ते दाखवत जाणार मी. ते छोट्या का नाही होत व्हिडिओ दाखवायच्या. तर आता जेवायला या आणि व्हिडिओ येतो आता मी ते संपवते. व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. काळजी घ्या. जेवायला या. जेवायला या.